नमस्कार मंडळी, कसे आहात? आज तुम्हाला अतिशय सुंदर ठिकाणी मी घेऊन जाणार आहे. अतिशय अनरियल आणि खूप अप्रतिम असं हे ठिकाण आहे. तुम्हाला एखाद्या मूव्ही सेटवर आल्यासारखं नक्कीच वाटेल. आता डिसेंबर महिना सुरू होताच इथे सगळीकडे आपल्याला या लोकांची ख्रिसमसचे डेकोरेशन्स दिसायला लागतात आणि अशाच एका ख्रिसमस विलेजला आज आपण आलोय. वाव, कसलं भारी आहे. आपल्याकडे जसं गणपतीचे आरास मानले जाते किंवा दिवाळीचे सुंदर सुंदर डेकोरेशन्स असतात, तसंच ह्या लोकांचा हा सगळ्यात मोठा सण आहे. मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये. इथे आता ख्रिसमस जवळ येतोय, डिसेंबर महिना. सगळीकडे खूप रोषणाई आपल्याला बघायला मिळते. लोक आपल्या घराच्या बाहेर डेकोरेशन करतात आणि अक्षरशः दिवाळी म्हणजे आपली जशी दिवाळी असते तसं या लोकांचा ख्रिसमस, आणि खूप छान छान डेकोरेशन्स बघायला मिळतात. खूप छान छान इव्हेंट्स इथे अरेंज केले जातात ख्रिसमस निमित्त. अशाच एका ठिकाणी आपण आता आलोय ज्याचं नाव आहे कोझियर्स ख्रिसमस विलेज. खूप सुंदर असं आजूबाजूचं दृश्य आहे, तुम्हाला दिसतच असणार आहे. पूर्ण ब्लॉग नक्की बघा. खूप सुंदर असं दृश्य आहे, खूप छान त्यांनी डेकोरेशन केलंय. आणि जर तुम्ही इथे आजूबाजूच्या परिसरात कुठे राहत असाल तरी नक्की या. खूप सुंदर असं ठिकाण आहे. आणि येस, आज सुरू करूया आपला आजचा ब्लॉग. सो एक्साइटेड. तिकडे येताना इतकं सुंदर दिसत होता व्ह्यू. सो आता आज जाऊन बघूया कसं आहे सगळं. लेट्स गो. इथे आपण आता तिकीट्स घेण्यासाठी थांबलोय. ॲडल्ट्स करता आहे इथे $18, सिनियर सिटीजन्स करता $17, 3 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी आहे $16 आणि अंडर 3 फ्री आहे. चल, यू टू. थँक्यू. वाव, असं वाटतं एखाद्या मूवीच्या सेटला आलोय आपण. किती छान वाटतंय ना. प्रत्येक भाषेत मेरी ख्रिसमस लिहिलं आणि खाली कुठल्या कंट्रीजचं आहे ते पण नाव पण दिलंय. आपण आता या बाजूला जाऊ. खूप सुंदर डेकोरेशन दिसतंय जे आपण येताना आपल्याला दिसलेलं. आता आपण इकडे जाऊ आतमध्ये. खूप भारी वातावरण आहे इथं, इतकं सुंदर आहे ना. खरोखर एखाद्या मूवीच्या सेटवर आल्यासारखं वाटतंय. सुंदर अप्रतिम वातावरण आहे. आणि येस, इथे चालत असताना इतके सुंदर दृश्य आहेत ना दोन्ही बाजूंना. म्हणजे डावीकडे शूटिंग घेताना असं वाटतं की राईट साईडचं सुटतंय आणि उजवीकडे घेताना वाटतं की लेफ्ट साईडचं सुटून चाललंय. म्हणजे नक्की कुठल्या बाजूचं शूटिंग घ्यावं हे सुद्धा कळत नाही. इतकं सुंदर असं दोन्ही बाजूंना त्यांनी छान डेकोरेशन केलं. इतकं भारीच ते ना हे.
मला म्हणजे इकडचा व्हिडिओ घेऊ का इकडचा व्हिडिओ घेऊ असं झालं. इतका इकडचा घेऊ का इकडचा घेऊ असं झालंय. इतकं सुंदर आहे. हो येस. आपण या घराच्या थोडं जवळ जाऊन बघूया आतमध्ये त्यांनी काही डेकोरेशन केलं असेल तर थोडं फार तरी दिसेल. छान सुंदर आतमध्ये डेकोरेशन केलंय घरामध्ये. असं छान डायनिंग टेबल सेट केलाय. क्रिसमस नाईट, क्रिसमस इव्ह. अरे कसं आहे? छान आहे ना? तुला मजा येते? थंडी पण वाजते ना? आई आज आमच्यासोबत आल्या नाही आहेत, फक्त आम्हीच आलोय कारण थंडी खूप आहे. त्यांना थंडी सहन होत नाही. तर मागच्या 1-2 शॉर्ट्सवर आणि ब्लॉग्सवर तुमच्या सगळ्यांच्या खूप कमेंट्स येत होत्या की त्या कुठे आहेत, दिसत नाही आहेत. तर येस, एक तर आपल्या भारतीय पेरेंट्सला इथली थंडी सहन होत नाही आणि त्यात मायनसमध्ये टेम्परेचर आहे म्हटल्यावर ते घराच्या बाहेर निघायची आपली हिंमत होत नाही. त्यामुळे त्या बाहेर पडत नाही आहेत. पण येस, त्या अजून इथेच आहेत आणि एन्जॉय करतोय आम्ही. ते स्टोरीज लावल्यात बघ अनुराग, स्टोरीज लावल्यात. सगळ्या स्टोरीज लावल्यात त्याने, डावीकडे उजवीकडे प्रत्येक साईडला. आई गो, इतकं भारी आहे, खूप अप्रतिम. ध्यात आता काहीतरी आहे. काय ध्यात? आपण सांता क्लॉज सोबत फोटो घेऊ शकतो. बरीच मोठी लाईन आहे. एकदा आत गेले की थोडं बरं वाटेल. बाहेर खूप गार वाटतंय. ओय गो, नाक कसं लाल. अरिंचं नाक लाल आहे. सॅन्टासोबत फोटो काढायचे आपल्याला $13 घेत आहेत हे. आणि हे सगळेजण इथे थांबले आहेत सॅन्टा क्लॉज सोबत फोटो काढण्याकरता. अरे
थँक्यू सो मच. अरे तिकडे बघ, तिकडे बघ. किती छान आलाय. मस्त आलाय. भारी. इथे चर्च केलं त्याने. सेंटा क्लॉज कसा आहे तो लहान मुलांना गिफ्ट्स द्यायला ते दाखवलंय. इकडे हा आईस्क्रीम शॉप. हे किती छान आहे. मुलांचे मस्त फोटो काढलाय सांता क्लॉज सोबत. खूप छान आलाय. आणि आता गारठा खूप वाढलाय. सो आम्ही विचार करतोय घरी जाऊया कारण गार वाटतंय. ऑलरेडी शिंकायला लागली दोघं जण. सो येस, आता आम्ही घरी निघतोय. चल आपण बघू. चल इकडे. त्यांचे ते टॉय शॉप आहे आणि या सगळ्या वस्तू त्यांनी इथे विकायला ठेवल्या आहेत. प्रत्येक वस्तूवर किंमत लावली आहे. इथे आपण क्रेडिट कार्ड वापरू शकतो, कॅश वापरू शकतो. आणि येस, इथे जरा वॉर्म वाटते त्याच्यामुळे लोक येतात. ते बघायला पण छान डेकोरेशन त्यांनी ठेवली आहेत. असं निघताना ना त्यांनी खूप सुंदर केलंय आपल्या ऑन द वे. आता आली आपल्या इकडे एक्झिट. हे सुंदर टॉय शॉप आहे छोटस. आणि हे सगळं आपण आता जे पाहिलं ते. निघूया आता घरी.
येस, तो असा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद. Every single day